तात्याभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि हा माझा तिसरा ब्लॉग आहे. तर माता मळगंगेच्या दर्शनासाठी आपण आलो आहे. सर्व भाविक भक्त दर्शनासाठी इथं येतात. आणि जगप्रसिद्ध राजन खळगे माता मळगंगा नवसाला पावणारी देवी आहे. आणि पाहू शकता आपण हा परिसर, छान असं रोषणाई, दोन्ही बाजूला झाडं, सर्व भाविक भक्तासाठी हा दोन्ही बाजूला ही झाडं लावली आहे. त्या शेजारी लिंबाचं झाड आहे. ह्या ठिकाणी वडाचं एक झाड आहे. इथं चिंचेचं झाड आहे. आणि मस्तपैकी दोन्ही बाजूला अशी जबरदस्त रोषणाई आहे. झाडे आहे. दोन्ही बाजूला दोन कट्टा आहे. मध्ये चालण्यासाठी हा मार्ग आहे. तर आपण आलो आहे ह्या ठिकाणी. असा भव्य दिव्य हा निसर्गरम्य परिसर आणि महाराष्ट्रामधून नव्हे तर राज्यामधून येथे भाविक भक्त ताईदादा आपल्या नवस फेडण्यासाठी या माता मळगंगेच्या मंदिरामध्ये येतात. 3 ते 4 दिवस यात्रा असते. त्यावेळेला भरपूर अशी गर्दी असते. रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असे हे मळगंगा माता मंदिर नवसाला पावणारी देवी आहे. आणि आत्तासुद्धा भाविक भक्त दर्शन करून पाहू शकता ह्या ठिकाणी आले आहे. समोर पाहू शकता ताईसाहेब हार घेऊन चाललेले आहे. आपल्या देवीसाठी हार घेऊन चाललेला आहे. ह्या बाजूला पाण्याची भाविक भक्तांना सुविधा अशी केली आहे. अजून बांधकाम चालू आहे. ह्या साईडचा जो कट्टा आहे याचं बांधकाम अजून चालू आहे. त्याचप्रमाणे रंगकामाचं सुद्धा रंगकामसुद्धा चालू होणार आहे एवढ्या 2 दिवसामध्ये. मंदिराचं छान असं मंदिर. आणि त्याचबरोबर तुम्हाला झुलता पूल आम्ही दाखवू शकतो. पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा आहे. भाविक भक्तासाठी पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा आहे. इथं भाविक भक्तांची कोणत्या प्रकारची गैरसोयी या ठिकाणी नाही. लाखो भाविक भक्तजन या यात्रेसाठी येतात. कोणत्याच प्रकारची त्यांना उणीव भासत नाही. शुद्ध पाणी सुद्धा आहे त्यांच्यासाठी. सर्व प्रकारची सुविधा असं आहे. पाहू शकता मंदिर आपण. आणि मी तुम्हाला बोललो होतो हा झुलता पूल आहे. हे पारनेर तालुक्यातील आहे. ह्या इथून हद्द इकडं पारनेर तालुका, तिकडं शिरूर तालुका. पाहू शकता मंदिर. भव्य दिव्य असा हा सभामंडप. आणि नित्यनेमाने माता मळगंगेची आरती आणि नित्य पूजापाठ आणि जे भक्त आहे नित्यनेमाने आईची पूजा इथे होतात. तर पाहू शकता रंगकामसुद्धा चालू आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी रंगकामसुद्धा चालू आहे. ते पाहू शकता रंगकामसुद्धा देण्याचं काम चालू आहे. आणि हे पाहू शकता हा झुलता पूल आहे. अतिशय हेवी मधला हा बनवलेला आहे. माननीय आमदार पोपटराव गावडे यांच्या माध्यमातून साहेबांच्या कामाचं ही पोचपावती आहे. आदरणीय राजूभाऊसुद्धा आहे. आदरणीय
आमचे मित्र पप्पू शेठ दादासुद्धा आहे. तर साहेबांच्या